तर आज महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आज महत्त्वाची बैठक मनसेची होते, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईलच, पण काल जे संकेत दिलेले आहेत युती संदर्भातले उद्धव ठाकरे यांनी, त्याच्यानंतर ही बैठक होते, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। काय नेमका विचार विनिमय केला जाऊ शकतो? नक्की श्वेता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने तर चर्चा होणारच आहे। म्हणजे स्थानिक पातळीवर, म्हणजे मुंबईमध्ये पक्षाची ताकद किती आहे, कोणकोणते मुद्दे सध्या स्थानिक पातळीवरती चर्चेले जात आहेत, काय काय तयारी आतापर्यंत पक्षाकडनं सुरू आहे, या संदर्भातला आढावा आज राज ठाकरे शहराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही नेत्यांकडनं घेणार आहे। मात्र या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे कालच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं। काल उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात किंवा एकत्र येण्यासंदर्भात जे भाष्य केलं, त्यानंतर आज या बैठकीमध्ये खरं तर चर्चा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। जसं आता ओमने सांगितलं काही वेळापूर्वी की काल उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात किंवा एकत्र येण्यासंदर्भात जे वक्तव्य केलं, जे विधान केलं, त्या विधानाला अर्थ करतात। मात्र मनसेकडनं नेहमी सावध भूमिका जी आहे ती घेतली जाते। फारसं बोलणं मनसेचे नेते टाळतात किंवा मग राज ठाकरे टाळतात। त्यामुळे कालच्या या मेळाव्यानंतर अर्थात आजच्या बैठकीला महत्त्व आहेच। कालच्या विधानावरती आज शहराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, राज ठाकरे असतील, या बैठकीमध्ये काही चर्चा करतात आणि बैठकीनंतर मनसेचे नेते जे कालपासून बोलत नाहीये ते नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।